स्वातंत्र्य सेनानीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उभारण्यात आलेलं जयस्तंभ स्मारक माजी सैनिकांच्या हस्ते हलविण्यात आलं. यवतमाळच्या घाटंजीमध्ये पोलीस स्टेशन समोर स्वातंत्र्य सेनानीच्या स्मृतींना उजाळा करून देणारं जयस्तंभ स्मारक व परिसराचं नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि याकरता शासनाने निधी सुद्धा मंजूर केला व प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा झाली. या कामामध्ये जयस्तंभ स्मारकाचं सुद्धा नूतनीकरण व सौंदर्यीकरण समाविष्ट आहे. मात्र शहरातील काहींनी हे स्मारक हलविण्याला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवून नूतनीकरणाचं काम बंद पाडलं. त्यामुळे घाटंजी शहरातील सामाजिक जाण असलेल्या नागरिकांनी एकत्र येत तालुक्यातील माजी सैनिकांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते जयस्तंभ स्मारक हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे जयस्तंभ स्मारकाचं रखडलेलं काम पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. घाटंजी लोक घाटंजीच्या जनतेला निवेदन करतो, मनापासून त्यांचं निवेदन करतो की अशा पावन आणि एक चांगलं पवित्र भूमीमध्ये जे याने स्थानांतर करून इथलं जे स्थळ एक सुंदर असं बनवण्यात आहे. तर सर्व गावकऱ्यांना सुद्धा मी विनंती करतो की कोणतंही पाऊल न घेता, काही अडचणी नाव न करता सर्व घाटंजी वाशांनी इथं आपलं सहकार्य देऊन हा पवित्र स्थान आणि सुशोभित असं एक स्थान इथं घडवून आणावं. एक स्मारक होतं, त्या स्मारकाला आपण एक नवीन रूप दिशा देऊन राहिलो. त्यासाठी आपण हे सारे माजी सैनिक व सर्व गावातील लोकांनी एकत्रित होऊन या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि दुसरी गोष्ट, घाटंजीची नाक असणारी ही जागा, यात एक देशभक्तीची वार्ता आणि यात एक देशभक्तीची लहर आपण निर्माण करू असं शपथ आपण घाटंजीकरांनी घेतली. त्याबद्दल मी सर्व घाटंजीकरांचं आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला कोणत्याच प्रकारे रुकावट येणार नाही याची आम्ही सैनिक संपूर्ण दखल घेईल आणि समोर प्रशासनाकडे पण आम्ही जाऊ. आणि जयस्तंभ सौंदर्यीकरणाचं जे कार्य चालू होतं ते कार्य थोडंफार किंतु परंतु यामुळे स्थगित झालं होतं. त्या कामाला चालना मिळावी, ते काम कुठल्या परिस्थितीत थांबल्या गेलं नाही पाहिजे याकरिता ते काम का थांबलं म्हणून आम्ही संबंधितांना विचारपूस केली. तर त्यांना असं आढळलं की काही लोक नाराजी व्यक्त करत आहे, हे जे जुनं जयस्तंभ आहे ते तुम्ही हटवून राहिले. तर ते कुठलंही कारण नव्हतं, कारण हा निधी जो आहे तो शासनाने मंजूर केलेला आहे आणि ज्या अर्थी त्या कामासाठी जे निधी मंजूर केला असेल तर ते काम तडीत जाणं महत्त्वाचं आहे. आणि एक चांगलं सौंदर्यीकरण जयस्तंभाची चांगली वास्तू या ठिकाणी उभी होणार आहे. म्हणून आम्ही सर्व नागरिकांना, जे सामाजिक कार्यामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, संपूर्ण गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहे, कार्यकर्ते आहे, सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलं आणि सर्वांच्या साक्षीनं याचं स्थानांतरण व्यवस्थित झालं पाहिजे आणि हे काम तडीच गेलं पाहिजे या हेतून या ठिकाणी आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आवर्जून देशाचं रक्षण करणारे सैनिक, जे वेगवेगळ्या चांगल्या पदं भूषवलेले जे सैनिक आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या साक्षीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. आणि सर्वांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्या सर्वांच्या भावना हेच होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये घाटंजी शहराचा जे विकासाची कामं आहे आणि चांगले सौंदर्य स्थळं आहे त्याला चालना मिळाली पाहिजे. त्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्रित आलं पाहिजे अशा सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. जर अडचणी आल्या तर आम्ही सर्व नागरिक आपण सहभागी राहू आणि कुठल्याही प्रकारचे कामं, चांगले कामं थांबू देणार नाही अशी सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या.